नमस्कार मंडळी, तर स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कसे आहात मित्रांनो? तर सकाळचे वाजले होते 10 मित्रांनो, आणि तुमचा भाऊ निघाला होता बाहेर फिरायला आपल्या 3 मित्रांसोबत. तर बघू शकता मित्रांनो, तर आज मी चाललो होतो नाशिकपासून 30 किलोमीटर अंतरावर नाशिकचा समुद्र बघण्यासाठी. मित्रांनो, मी निघालो होतो मुंबई मार्गे, जो की तुम्ही रस्ता बघून ओळखलंच असेल. रस्त्यात मला जैन मंदिर लागलं, त्याला बाईकवरून आपला भाऊ गाडी चालवत होता. कापचिक नदी बागबुक एकदम. मित्रांनो, आम्ही पुढे गेलो, त्याच्यानंतर आम्हाला मोठीशी नदी लागली, जो की बघू शकता तुम्ही किती सुंदर पाणी होतं, एकदम निळसर मित्रांनो. त्यात अचानक आमच्या मोबाईलचा कॅमेरा ब्लर झाला आणि आम्ही थांबलो मित्रांनो. आम्ही इथं थांबलेलो, बघू शकता पाणी किती सुंदर असतं, एकदम सुंदर वातावरण असतं. माझा मित्र आहे, चला मित्रांनो ऐका. तर आपल्या मित्रांसोबत इथे छान मस्त फोटो काढल्यानंतर मित्रांनो आम्ही इथून निघालो, जे की आपल्याला जायचं होतं फायनल लोकेशनला. मित्रांनो, रस्त्यात आम्हाला एस टी महामंडळाची गाडी भेटली, तिला बाईकवरून आम्ही निघालो. वातावरण सुंदर होतं मित्रांनो, मस्त डोंगर आणि हिरवेगार झाडे होती दोन्ही साईडला. मस्त प्रवासाचा आनंद घेत आम्ही तिथे मित्र निघालो होतो. बघू शकता एकदम. तर मित्रांनो, फायनली आपल्याला जिथे पोहोचायचं होतं तिथे आलो आहे आपण. बघू शकता हे लोकेशनचं नाव आहे मित्रांनो वैतरणा डॅम. कोण कोण इथं आलं कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. बघू शकता आपलं मिनी समुद्र, नाशिकचा मिनी समुद्र आहे ना, समुद्रासारखं निळा एकदम. कसा वाटला व्ह्यू? एकदम बादशाह व्ह्यू होता मित्रांनो. तुम्ही जरी गेले नसाल तर नक्की एकदा विजिट करा. आता आम्ही इथनं फुल एन्जॉय करणार आहे. बघू शकता आता एक मित्र आमचा नदीजवळ जाऊन बसला आहे एकदम तालाजवळ. त्याचा डायलॉग ऐका. करो मन एकदा लाईक कर, सबस्क्राईब करो गाईज. तुम्ही त्या कधी येत नाही फिरायला, बघा मी एकटाच आलो आहे आणि माझे 2-3 भाऊ आलेत. त्यानंतर आम्ही मस्तपैकी छान कोल्ड्रिंक्स वगैरे आणि चिप्स कुरकुरे खाऊन एन्जॉय केला आहे, आणि त्यानंतर पाण्यामध्ये मजा करायला गेलो. चालला एक डेअरिंग करून एवढ्या पाण्यामध्ये पावण्यासाठी पवायच्या जागी लागला, एकदम जागीच जिम मारायला. बघू शकता कडक दिशेने. आता मित्र घुसणार आहे पाण्यात बघा. तर दिगंबर भाऊ घुसा पाण्यामध्ये. चलो घुसो, चलो तुम भी चलो हम भी चले. और इधर हमारे एक फोटो दोस्त जो वीडियो बना रहा है हमारे, तो देख सकते हो कैसे पानी का आनंद ले रहा है मेरा दोस्त. बहुत ठंडा पाणी आहे तर मित्रांनो, खूपच मस्त पाणी आहे. हा मित्र अलग अलग पोज मध्ये पोहू राहिला, आणि बघा त्याची 6 पॅक दाखवतो तुम्हाला जवळ नेऊन मी एकदम. आमचे फोटो काढणार कोण नव्हतं मित्रांनो, त्यामुळे आम्ही ट्रायमर लावून या प्रकारे फोटो काढलीत. बघू शकता तुम्ही. आम्ही इथे एक रील काढण्याचा प्रयत्न केला आहे, कसा वाटली कमेंट करा. आम्ही इथे फुल मजा मस्ती केल्यानंतर एकदा फोटोशूटला सुरुवात केली. तर हे दोघं फोटोशूट करत होते, तर मी इथली पब्लिक दाखवत होती मित्रांनो. बघू शकता इथे किती पब्लिक आहे. इथे टेंट हाऊसची देखील सुविधा आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही टेंट करून सुद्धा राहू शकता. तर बरेच पब्लिक होते, ब्लॉगर लोक सुद्धा आलेले होते. त्यामुळे आम्ही घरी जायला निघालो मित्रांनो, कारण की आम्हाला होत होता उशीर. पुढे जाताच आम्हाला खराब रस्ता लागला मित्रांनो. बघू शकता, कारण की इथे रस्त्याचं काम सुरू आहे. डोंगर भाग असल्यामुळे इथे रस्त्याची सुविधा नाही, त्यामुळे इथे रस्ता करण्यात येत होता.
पुढे जाताच आम्हाला काही लोक दिसले जे डोक्यावर घेऊन चालली होती. आमच्या रस्त्यात दाढी आले शेळ्या, त्यांना बाईकवरून आम्ही निघालो होतो. पुढे शांती फाउंडेशनचे मुलं दिसले, त्यांनाही बाईकवरून आम्ही घर निघालो. तर आजचा ब्लॉग इथं संपला. मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. बाय.